वळूयात पुढील बातमीकडे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींनी टीका केली आहे। अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये बोलताना राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे। मतदानाची वेळ संपल्यानंतर 65 लाख मतदारांनी मतदान केलं असं राहुल गांधींनी म्हटलंय। तर असं घडणं अशक्य असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तर राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीची बदनामी केली असं यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। वारंवार निवडणुकीत पराभूत झाल्यानं राहुल गांधींच्या मनावर परिणाम झाल्याची टीका फडणवीस करतायत। महाराष्ट्र निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं दिसून आलं, हे एक वास्तव आहे। मात्र निवडणूक आयोगानं आम्हाला संध्याकाळी 5:30 पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली। त्यानंतर संध्याकाळी 5:30 ते 7:30 या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत 65 लाख मतदारांनी मतदान केलं आणि असं घडणं केवळ अशक्य आहे। कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारणतः 3 मिनिटं लागतात। जर ही वेळ लक्षात घेतली तर रात्री 2 वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते। त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा याचा अर्थ होतो। पण असं कुठेही घडल्याचं पाहण्यास मिळालं नाही।